सो गाईज आता वाजलेले 5 आणि आम्ही चाललेलो जरा काहीतरी ॲडव्हेंचर करायला. नाही पण हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही सर्व दुबई ग्रुपवाले चाललेलो आहोत इगतपुरीला फार्म हाऊसवर. सो तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेलच की कोण कोण आहेत आणि आम्ही कुठे कुठे चाललो. सो स्टे ट्यून. बघू शकता आम्ही कोण कोण चाललेलो आहोत. मोली, ऋतिक, चिंकी सगळी तुम्हाला तीच दिसतील जी महाबळेश्वरला होती. आता आमची ओला आलेली आहे. कोण ऋतिक होता ना. सो गाईज फोन करा ना तुम्ही. सगळी निघालेलो आहोत ओलामध्ये कारण आम्हाला पिकअप करायची गाडी आणि माणसं कल्याणमध्ये. सो मी साईभाईची गाडी घेणार आहे आणि गुड्डी भाऊ येणार. सो आम्ही चाललेलो आहोत. बाकी सगळे आता पोचतील बायपासला. गाईज असा ओलावाला भेटला की तो करत बसलाय. दीपेश माझी बरोबर. सो बघूया आता तो हळूहळू चालवतो कारण त्याला सीएनजी आम्ही भरून दिली नाही म्हणून त्याचा बदला घ्यायचा. आणि ऋतू उठतो. कोण गाईज मला भायकाचा फोन आलेला की म्हणजे मी त्याला फोन केलेला आम्ही घरातून निघताना की पोच आणि ती नेहमी लेट करते. त्याला लवकर पोचते. ती मला फोन करून बोलते मेंटल ये ना त्याचं रिॲक्शन दाखव. बघू शकता भाविका. नाही पण मग तुम्ही ऐक चापड अशी महिन्यात पर्सनॅलिटीच घेतली मी. काय का काय शिकवले ती येऊन सांगते जिया सोबत खेळायचं नाही. मी बोली जियाच्या मागे लागली तर मार काय शिकतो. त्या दोघीचं भांडणं होतेच म्हणून तिला पहिले सांगू तिच्या मागे लागू नको कशी बोलली मी. तुझ्या मागाने तुझीच पोरगी मारते आमच्या जियाला. हा मग तेच भांडणं होतातच ना. गाईज आम्ही फायनली निघालेलो आहोत. बघू शकता ऍडजस्टमेंट आमची. हो कुठे एवढी चमकते होते ऍडजस्टमेंट. बघू शकता मोनिका काय कर हॅपी गेली. थँक्यू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे बोल ना. भारत माता की. सो काय अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत आणि बघू शकता मागे जियाच्या मागे जीव चालले मारण्याचा. थोड्याच वेळात मार खाणार आहेत. 2 मिनिटं थांबा फक्त. या ब्लॉग मध्ये बघत राहा तुम्ही. कुठे आहेत संध्याताई कुठे आहेत. सो गाईज एक गाडी ही 2 नंबर गाडी. सगळे बसलेले आहेत. कोणची नागाचा फोटो. सो बघू शकता एवढ्या गाड्या ते नाश्ता केलेल्या आहेत. काय थांबायचं तर आम्हाला नाश्त्याला लगेच प्लीज. आम्ही नाही आम्ही नवीन गाडी येते बाबा आता. तर बघू शकता कोण कोण आले. सगळे केला नाश्ता. गाईज प्रिन्स चार्मिंग बोलतो नेहमीप्रमाणे ही गाडी लेट आहे. नाही नाही नाही. आता मी नाश्ता करतोय. सो गाईज बघू शकता मी उई करतो. करा ना पुढे आता. अरे तुम्ही ऋतिकला बोलले का उई करायला. त्याला गेला चल उई घेते. कोणी दम तोरले काही नाही. बघ ना तू सेपरेमध्ये कसं काम करते मी. शादी झाली बघ ना. स्ट्रेट मध्ये असं उलटा आयफोन 18 कसं होणार आहे माहिती आहे का. कसा पण असू दे ब्राऊनच घेईन मी. लेन्स चालू कर. बर्गंडी. ब्राऊन. मी पर्पल घेईन. मी ब्राऊन.
त्यावर सगळे दिसतो का बघ रे प्रतीक त्या दिसतो का बघ काय आता आम्ही पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरला बघ मायरा सो सगळी गँग पोहोचलेली इकडे आणि आता थोड्याच वेळात आमचं दर्शन होणार आहे बघा होते की नाही हा आणि भालक्यांनी आणलेले आहेत 11 दिवे लावायला बघू शकता मी पोस्ट ओ महाकालचे भक्त आहेत गाईज सोमवार अख्खा दिवस उपास ठेवतात दीपेश माली खात नाही वाराला काय देव नाही मनी काय पाव मला धनी गाईज बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे आणि तरी आम्ही आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरी दर्शनाला दर्शन वगैरे बंद आहे पर्स नाही भाविकाचा नवस आहे जो पूर्ण नाही झाला म्हणजे पूर्ण आम्ही आतमध्ये गेलोच नाही तिला पणत्या लावायचं होत्या सो भाविका आता इथे ऑडियन्स तिकडे अशा प्रकारे काय पण डोल्यान चालते डोल्यान उभा लागला मायरा घे जा गाईज आम्ही आमच्या विलाला पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता हा व्ह्यू ते जरासं काम चालू आहे कारण हे वाढवत घेतले मागे म्हणून बॅगा घेते गाईज रिॲक्शन बघा रिॲक्शन सगळ्यांचा वॉशरूम बघ केवढा भारी आहे एस्थेटिक फक्त काच तुटलेले काच तुटलेले भाई मला काम चाललंय तुझ्या भारी मी तेवढं एकटा इथं घालवायचं चला सगळं चालू कर ना सगळं पाणी घ्यायचं ना अंगा फक्त गाईस बघू शकता हा रूम केवढा मोठा आहे आणि बाल्कनी व्ह्यू बघा गाईस दरवाजा करून जायचं कुठं चालत जायचंय बाहेर गाईस बघू शकता त्या लोकांनी काम पण चालू केले अजून वाढवायचा एक नंबर व्ह्यू आहे संध्याकाळी बघू कसा व्ह्यू दिसतो गाईस तुम्ही बघू शकता आमचा मेनू दुपारचा सगळे प्रत्येकाने भाज्या चटण्या वगैरे बनवून आणलेल्या आहेत खारवड्या पापड मिरच्या पडलेल्या कोथिंबीर वडी चटणी आहे सोयाबीन हे काहीतरी चटणीच आहे चटणी लोणचं वटाण्याची भाजी वांगाचं भरीत उसळ आणि चटणी सो आता त्यावेळी सलाड बनवत आहेत पोरी सो गाईज आता वाजलेले 5 आणि आम्ही चाललेलो जरा काहीतरी ॲडव्हेंचर करायला कशी घेतलेले आहेत झोपेत असताना सो करुणी आमची झोपेत असताना व्हिडिओ घेतले आणि बघू शकता सनसेटचा व्ह्यू केवढा भारी आहे
आता आम्ही चाललेलो आहोत खाली तिकडे. नाही काटे मग हिल्स घातले मी, हिल्स थोडी घेऊन येऊ शकतो. मला अरेंजमेंट झालेली आहे. सो गाईज आम्ही चाललोय जरा शेती करायला. पिशव्या घेतले ना मी काय काय टिपाला. बायका काय काय उतरलेल्या आहेत. गाईज बघू शकता एक्सकॅलेटर इथे. हा बघितला एस्कॅलेटर कसं सरकला. भाऊ आरामात या. झाली म्हणजे आपणच नवीन होतो. सो गाईज बघू शकता आम्ही ट्रॅकिंग लावलो जसं, पण व्ह्यू आणि फार्म हाऊस एक नंबर आहे. सो तुम्हाला कोणाला यायचं असेल तर खरंच येऊ शकता. पावसाने खूप मजा आहे. इथे काटे ना टोचतील. सो गाईज तुम्हाला मी खालचा पण व्ह्यू दाखवते. खूप भारी व्ह्यू आहे. झाडच झाड. सो बघू काय काय होते. तुम्ही बघत राहा ब्लॉग. काय काय झालं यावी कुठून गेलते मग पुरुष खाली नाही आले पुरुष. वा का चांगलं पडायला इकडे. रस्ताच नाही जायला खाली. चला सरकत जाऊ. सरकत जाऊ चला. पिलो असे हात पकडायचा. गाईज बघू शकता केवढं कष्ट करावं लागतं हल्ली आम्हाला. आज जी व्हिडिओ घालते कॅन्डल. पायां काटा माझ्या भरल्यांग. आग्रान गेलो मी डोंगरान गेलो गो. आग्रान गेलो. यो काय रस्ता रस्ताच रस्ता आहे. पकडायला घ्या. आग्रान गेलो मी डोंगरान गेलो गो. आग्रान गेलो मी डोंगरान गेलो गो. पायां काटा माझ्या भरल्यान गो. दीदीला पकड बाबा. परत येऊ नका इथं. ही शेवटची फेरी आहे. मज्जा काय करायची आजच करा. उद्या वापस नाही येते. अच्छा भाऊ का हात देते आता. माझा हात द्यायचा कॉन्ट्रॅक्ट संपला. बाबा ही पण धावत गेली ना. काय बघा ना गाईज नवीन मोबाईल घेतला. तिला बॅक करायची गरजच आहे गाईज. बघ ना माझा कसा काम आहे सप्टेंबरला. माझा नवरा व्हिडिओग्राफर बनलाय तिथून. ए थांबा लाईनशीट जायचं इथून. गाईज बघू शकते तू सरकून जायचं. अय कशी उतरू. तिला का हात दे. या बे याला टेक पाहिजे. हा टेक याला टेक. ये ओय ओय. आता आपल्या खाली काय काय
बाकी सगळी उतरते. मोली सो गाइस मोली शूटला येणार आहे उद्या 1 पीस घालून अशाच रस्त्याने. काय विचार आहे? मजा नाही ना मग असे एक्सपिरियन्स आले नाही तर लाईफ मध्ये. द्या तुम्ही त्याला घेऊन या खालची इथे द्या. हा सो गाइस या व्ह्यू साठी आम्ही एवढे कष्ट केलेले आहेत बघू शकता. सो भाविकांना गोव्याचा किनारा आहे हा. आता भाविका थोड्याच वेळात ट्रिप बनवणार आहे गोव्याच्या किनाऱ्यावर. होडीला नेशील का? आणि मोलीची होडी बघू शकता समोर आहे. नॉर्मल झाला त्याकडे बघू टिप्पू वाली चिंची बराच ये लिहिलेला शेलचा. यावेळी पवायला चलते तो मी शूट करायला चलते आवरत थर्ड क्लास पडतो. हा या व्ह्यू साठी आम्ही एवढे कष्ट केले. तो विला आमचा कुठे अरे लांब पण सगळी भाविका बोलते मी सगळं करू शकते दम नाही पण अभी तो पार्टी सुरू गॅस केस बघू शकता. खूप भारी हवा येते. केस तर बघायला वाटते पण माझे केस तर बघ तुझ्या केसांवरनं समजून घ्या तुम्ही किती हवा येते ते. गाईज आमचं इकडचा कोटा पुरा झालेला आहे. सो आता आम्ही त्याच रस्त्याने परत वर चढणार आहोत. जेवढं आसानीने खाली आलो तेवढं आसानीने वर जाऊ शकत नाही असं वाटते. बाबा यो रस्ता गाईज आता सनसेट होणारच आहे म्हणून आम्ही त्याच्या पहिले गेम्स खेळणार आहोत गुड्डीने डिसाईड केलेले. सो स्कार्फ आहे ना माझं 2 स्कार्फ आहेत. चालेल. सो इथे मारामारीची तयारी चालू आहे. बघूया कोण कोणाला मारते आणि गेममध्ये कोण पचका करतोय. सो हा गुड्डीचा गेम आहे. बघूया काय दिवे लावतो.
फक्त मारासाठी कोण आउट झाला या आउट आहे जो आउट त्याच्या चान्स सिस्टीम नाही रे भाई मारामारीची गेम होईल काय सिस्टमच नाही मग मजा घ्यायची. आउट सिस्टीम टाइम लॅप्स लावा ना आवरा पकडून आउट सिस्टम नाही फक्त लागला पाहिजे असं काय नाही. बोलतात चला चला आता ह्यो फिरवली बरोबर हा आता कनुनी कसा लगोरी बोलला लगोरी कसं लगोरी खाली फक्त मार देवासाठी आहे आपल्याला free मध्ये. मग हे वाढतच जाईल ना ह्यो. कमी कसं होईल प्रत्येकाला चान्स भेटते ना फिरवायची पहिला राऊंड सांगितलं ना chance बाहेर काढायचं. बरोबर आहे नाही आउट झाला तर त्यांची मारी बाहेर जायचं. समजलं ऐक ना पहिला चान्स भेटेल सेकंडला बाहेर जायचं. होय तिथे बाजूला ठेवून होतं ए सर्कल करा सगळे जवळ राहा. कोणचा वर आहे? मी काय सांगतो थांब जवळ या पहिले जवळ या तेव्हा समजा जवळ राहायचे जवळ राहा, लांबून म्हणतात ना. हा पळायला भेटेल मग पलाला भेटेल आणि समजा पण कोणच्यावर येतोय ऋतिक ये बरोबर काय वेळ आहेत का तुम्ही लागायला तुम्ही कसं आउट होते काय खेळताय तुम्ही तसाच गेम आहे तुम्ही राजा बसा भाऊ बरोबर जा ती व्हिडिओ दाखव म्हणा भाऊ घ्या ती व्हिडिओ दाखव भाऊ ती व्हिडिओ दाखव म्हणा थांबायला म्हणा व्हिडिओ दाखव अरे ऐका तसंच आहे काय पलाच वापस जायचंय पळतच राहायचंय आउट होईपर्यंत गेम होय त्यांना दिवस सुगंध देत भाऊ नाही. इकडे बसा हल. ये तुम्ही सांगाल तसा चालेल. सया पुढे या. पुढे या. ये ना काय नको मागे काय करते मागे नको येऊ बस ऐसे कोण भेटेल भाई एकच चान्स असते ते जोरात मारायची तो फक्त मारायसाठी गेम जाऊ दे गे एकच चान्स देऊ असं करत राहायचं 7 असतील गेम फक्त मारायसाठी लागला पाहिजे फक्त मारामारीचीच गेम होईल आपण पण ओर जास्त लांब पडला तर ते काय लागेल ओर चाललेला आहे. मग सर्कल आम्ही तर जवळ राहिलो ना ज्याची स्पीड असेल तो पटकन घेऊन मार. भाविका गायकर शेफनी बनवली मॅगी पहिले खेळू ना प्लीज ए गु होईल ते मॅगीचं ए जवळ राहा त्याला आता खेळला ना त्यांना खावायचं त्यांना खाम दे घ्या त्यांना लहान पोरांना द्या ना पहिले दिलं यश येत नाही का यश मला सध्याच्या डायने तो धावाचा जवळ या ना जवळ या आता माझी वारी येऊन दे त्याचा आवाज आधी दिसतो तुमची बाई ना आऊट मला बोलतात मला आला तुला मारेल बाई. यांचं नियम होता आउट म्हणून जायचं ना अंदाज होईल. आपला गेम तर खेळला भाई लाईटी आण ना तिथं त्यांनी बोलले त्याला सो काय आता आम्ही उतरलेलो पाण्यामध्ये कुठे कुठे गेली नाईस व्ह्यू ऑफ दिस विला मायराचं फेवरेट गाणी आहे हो? तू काय बाहेर राहणार आहे कनिष्का म्हणजे कनिष्का
डिझायनर कानिष्का संध्याकाळचा मेनू आहे व्हेज कोल्हापुरी. ओ आलू मटर इन सुकी. चपात्या तो ताजे ताजे बनवतोय. आणि हे डाळ आहे. आजचं जेवण एकदम भोग एक राईस फायनली. कैरी शेजवान चटणी आणि इथे साळच आपल्याला नाही पप्पाला बनवते कोशिंबीर. जरा त्यांना टाईप ऑफ कोशिंबीर मस्त आहे. बस लागेल हे भाजलं लिंबू मीठ जाम भरलं. सो सगळी मंडळी बाहेर बसलेली आहेत. आम्ही थोड्याच वेळात जाऊ तिकडे. लिंबू मीठ. सो गाईज तुम्ही बघू शकता डाळ सुकी भाजी व्हेज कोल्हापुरी लोणचं आणि चपाती. गुड्डी काय तिच्या मूडमध्ये नाही जेवायची. बाकी सगळी जेवायला घेतात. तुम्ही दाखवते माझं दाखवते. गाईज नाचायची सुरुवात आता बच्चूंदर भाऊ आणि ताई. अरे हिरो लाव ना. हे बाजू बाजू. आता ये जा तिथं. शांतवा की जन्नत की शांतवा ऐसी बात है जिसकी आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. धूप के चढ़ने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे झम 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 मंदाबाई. की
सगळा वेगळा बच्चू मागच्या दिसत नाही आहा हो ना बट्टू इथं नसतो इथं नाच अगं ती नाचते तिला नाचू दे तू नाच सुनीता ताई मागं जावा ना तुम्ही जाम पुरवलंय सॉरी बोला मला इट्स ओके सॉरी इट्स ओके मावशी
सो गाय तुम्हाला चमकणारे दिसत असते झाडावर ते काजूगोळा बोलतात त्याला. चमकतात. फ्लॅश के बंद केला जास्त दिसतो. 15 मिनिटं guys, तुम्ही बघू शकता guys, तुम्ही बघू शकता. हे कंदील म्हणून पहिला यूज दीपेश माने चालेल. दीपेश माने आपल्याला सांगत होते की पूर्वीच्या काली काजवे कंदील म्हणून यूज करायचे. भावपूर्ण श्रद्धांजली. त्याला आवडलं. फुक मारा उडू दे त्याला.